या इथं माऊलीच्या रिंगणामध्ये सर्वजण जनसमुदाय आणि रिंगण पाहण्यासाठी मी सुरुवातीला माझ्या वयाच्या 15 वर्षापासून माझ्या वडिलांसोबत जय हरी माऊली. शुभ सकाळ मित्रांनो, कसं काय? तर आपण उठलोय आजचा एक दिवस उद्या आपण पंढरपुरात असं भावांनो, पंढरपुरात. तर कसे हे 15-17 दिवस गेले कळ पण नाही हो. काय सांगू काय नाही सांगू असं झालं. आनंद आनंद. तर आता वाजले 7, पालखी अजून नाही निघाली. पालखी पाठी आहे. आजचा 10 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. आज भेंडी शेगावकडनं आपण वाखरीला जाणार आहे. आज एक रिंगण आहे म्हणून आपण पालखीच्या पहिला पुढे जाणार आहे. फटाफट पॅकअप करून पुढे जाऊ. थोडी चार्जिंग पण करायची आहे बघा. आणि पुढच्या वर्षी आपण हे घेऊन येऊ. पुढच्या वर्षी टेंट खूप कामाचा भाव. लोक आली 5 मिनिटात लावलं आणि झोपले सुद्धा. आणि मी 1 तास झाला इकडे तिकडे फिरतोय, जागा शोधतोय. त्या पुढच्या वेळेला आपण पण टेंट आणू, म्हणजे कुठे जागा भेटेल ना भेटेल डायरेक्ट टेंट लावला झोपला, विषय क्लोज. तर ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओ. आता जरा फ्रेश होतो मी. सर्दी झाली आहे, आंघोळी नाही करू शकत. एवढं थंड वातावरण एवढं थंड आहे नाही बघा. सगळीकडे ढगा आहेत. ढगा वातावरण आहे पूर्ण सगळीकडे. काल सकाळपासूनच. आज बघू जरा ऊन पडला तर आंघोळी करेन. आता मला नाही वाटत आज आंघोळी करायला भेटेल. सर्दी खूप झाली, नाक जाम झालं. ठीक आहे, बघू काय होतंय काय नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. तर मंडळी आपण रिंगणच्या जागेवर पोहोचलोय. समोर होणार आहे रिंगण. आणि आता वाजले 10:15 आणि आपण बसलोय जेवायला. याच्यात याची शेंगदाण्याची चटणी आहे, ही खिचडी आहे. बस खाऊ आणि रिंगणाच्या जागेवर जाऊ. तिथे जाऊन आपल्या जागा पकडावी लागणार रिंगणाची. तर जाऊ पुढे खाऊन. बाकी काय नाही, पोचल्यावर रिंगणच्या जागेवर. आजचे रिंगण जे आहे ते शेवटचे रिंगण आहे. उद्या आपण पंढरीला पोचू. आनंदी आनंद. चला भेटू पुढच्या. तर मंडळी रिंगणात पोचलोय मी. आणि पोचल्या बघा मला काय दिसलं. इथून राहायला चिखलाच्या ह्याने बनवतात आहे. किती भारी आहे बघा. सगळेजण त्यांचेच फोटो आणि व्हिडिओ काढतात. हा
जय हरी माऊली. माझे नाव अंकुश कारभारी कराड, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही सोहळ्यामध्ये 2001 ला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस 8 ते 10 लोकांपर्यंत लोक होईल, तर त्यांना अशी पाण्याची जास्त सोय नव्हती. जागोजागी एवढं जास्त खायला मिळत नसं. पण 2011-12 पासून सगळ्या लोकांना भरपूर अन्नदान भेटतं. भिशी भरून सुद्धा जास्त लोक येतात. पैशाची देवाणघेवाण जास्त वाढली. रोड सुद्धा चांगले झाले आणि कोण्याही माणसाला रोडनी चालायला कुठली तकलीफ येत नाही. पाऊस पाणी लागत नाही. असलं तर थोडाफार आला तर आला. माऊलीच्या मुळे सगळे लोक इतके आनंद राहतात. कोणीच कोणला म्हणजे वाईट शब्द बोलत नाहीत. सगळे माऊली 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 करीत चालतात. आणि एक वेळेस जर माऊली सोहळ्यामध्ये आले आळंदी ते पंढरपूर, तर दरवर्षी एक माणूस कमीत कमी 5, 10, 2, 1 का होईना सोबती आणल्यामुळं आता किती लाख संख्या असेल त्याची गिनताही करू शकत नाहीत. पण प्रत्येक माणसानी सोहळ्यात आल्याच्या नंतर त्याला छंद भरतो. आणि इकडे काय चाललेलं आहे, घरी एखादा जर व्यक्ती किती चिकट असला, कधी जर आलेलाच नसला, तो जर एक वेळेस आला तर कमीत कमी वर्षात गावात 50-100 लोकांना चहा तरी पाजिणार, जेव तरी घालणार. त्याला माऊलीने अंतःकरणातून अशी सद्बुद्धी देते, तुम्ही सोहळ्यामध्ये या, पैसा कोणाला देऊ नका, कपडा घेऊ नका, पण कमीत कमी आल्याच्या नंतर अन्नदान करा. आणि माऊली हे प्रत्येकाला बुद्धी देत असते. त्याच्यामुळं सोहळा वारंवार वाढत, लाखो कोटीनं सोहळा वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं माऊली माऊली कमीत कमी एक वेळे जर माऊली इकडे आले तर त्याच्या तोंडाला येळातून 100 बाऱ्या, 50 बाऱ्या, एखादा मुका जरी असला 10 बारे तरी माऊली 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 करीत असतो. त्याच्यामुळं माणसाने आयुष्यात येऊन एक बार सोहळा करा. असा सुख सोहळा स्वर्गी नाही. जय हरी माऊली, जय हरी माऊली. रामकृष्णाचा अनुभव तुम्ही यांचा ऐकला, हे खूप पहिल्यापासून चालतात आहे. यांचा अनुभव तुम्ही आता ऐकला, कसा वाटतं मला सांगा तुम्ही. अनुभव सांगा. जय हरी रामकृष्ण हरी माऊली. मी सुरुवातीला माझ्या वयाच्या 15 वर्षापासून माझ्या वडिलांसोबत वारीला येत गेलो. जन्मजातच आमच्या वडिलोपार्जित वारी आमच्या घरी आहे आणि वडिलांच्या पश्चात आम्ही ही वारी चालू केलेली आहे. आता ह्या वारी सोहळ्याला आम्ही या 10 वर्षापासून सलग येतो. अगोदर आम्ही यायचं पंढरपुरापर्यंत 1-2 मुक्काम करून एकादशीच्या नंतर जायचं. पण आता ह्या 10 वर्षामध्ये आम्ही माऊलीला 8-10 मुक्काम करत इथपर्यंत येतो असं दरवर्षी. आणि नंतर सोहळा आपला झाला, एकादशी झाल्या की नंतर आम्ही आमच्या गावी भारत सोडून गावी जातो. नाव काय आहे? माझं नाव अनंत राजारामजी गाणार. आम्ही तालुका पालम, जिल्हा परभणी येथून आम्ही
जे आमचे भक्त मंडळी आले आहे आणि आम्ही विशेष म्हणजे आम्ही यावरची सगळ्या मित्र कंपनीने मिळून यावर्षी दिंडी गावातून काढलेली आहे. संत नामदेव महाराज उमरजकर यांच्या नावे आमच्या गावातून यावर्षी दिंडी निघाली आहे. आणि दिंडी चालक प्रदीप अण्णा मुलगिरी आहेत. आणि आमचा हा 70-80 लोकांचा ग्रुप यावर्षी पहिल्या वर्षीच आम्ही चालू केलेला आहे. आणि आमच्या गावातूनच विशेष म्हणजे दिंडीला 20 भोजनाच्या पंक्ती दिलेल्या आहेत गावकऱ्यांनी. आणि आमच्या गावात यावर्षी सुरुवात झालेली आहे. तुम्ही दरवर्षी या वर्षी 70-80 आणले ना, तर पुढच्या वर्षी कमीत कमी 150-200 दरवर्षी वाढत चालणार. आणि याच्या जर आता प्रत्येक तुम्ही दिंडीमध्ये माणसं आणलेले आहेत ना, एखाद्याच्या प्रपंचात जर उदाहरण 10-5 लाखाची भरभराटी होतात. तुम्ही जर इकडे आल्याबद्दल तुमच्या पंक्ती देणाऱ्यांनी 100 लोकांना अन्नदान केलं तर ते पुढच्या वर्षी कमीत कमी 200 लोकांना अन्नदान करणार. प्रपंचात धंद्यात व्यवसाय 10 लाख ऐवजी कमीत कमी 12-15 लाखापर्यंत उत्पन्न होणार. पांडुरंगाची पहिली कृपा आहे. माऊली येतात तशी शेतीमध्ये स्वतः कष्ट करायचं. कष्ट ही एक शेतकऱ्याची संपत्ती आहे. हे जर लावल्याचीच बाया मी गावात बसतोय, मी झालोय महाराज. माऊली तशाने होत नसते. आपण इथून गेल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये कमीत कमी वेळातून 4 तास तरी तुम्ही का मोटर चालू करा किंवा काही गवत असलं तर उपटा. मजूर नेलं तर त्याला आनंदाने बोला. त्याचा हप्त्यातून जर आठवड्याला पगार करा. मग ते तुमचं इमानदारीनं काम करणार. सगळ्या माणसांनी तुमच्या प्रपंचात काही कमी पडू शकत नाही. पण जमिनीमध्ये जर ज्याला जमीन आहे येळातून 4-2 तास तरी तुम्ही तिथं जाऊन ती एक आपली आई आहे. त्याची आई वाढली काळी आई आहे. आणि त्या आईचं दर्शन घेऊन आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण केलं तर माऊली आपल्याला कुठलंही कमी पडू देणार नाही. एवढं बोलून जय हरी माऊली. जय हरी रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांना आषाढी एकादशीच्या व या वारीच्या खूप खूप शुभेच्छा. ही माझी आळंदी ते पंढरपूर पहिलीच वारी आहे. पण एवढा मोठा हा जनसमुदाय असल्यानंतर इथं कशाही प्रकारचा भांडण तंटा नाही, चोरी नाही. हे एक या वारीची सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या इथं माऊलीच्या रिंगणामध्ये सर्वजण हा जनसमुदाय आणि रिंगण पाहण्यासाठी आलेला आहे. रिंगणाला तर अजून खूप उशीर आहे, पण सर्वांना पाहण्याची उत्सुकता जी निर्माण झालेली आहे त्यामुळे हा जनसमुदाय तुम्ही अफाट पाहत आहात. आम्ही अमरावती जिल्ह्यावरून 600 किलोमीटरहून लांब आलेलो आहे. या पंढरीचा महिमा संतांनी मोठ्या आनंदाने साजरा केला. पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी. या अभंगाप्रमाणे हा जो जनसमुदाय तुम्ही पाहत आहात ही त्याची एक नोंद इतिहासात होणार आहे. कारण की एवढा मोठा हा आशिया खंडातील एवढा मोठा सोहळा हा फक्त या पंढरपूर क्षेत्रामध्ये येत असतो. आणि या पंढरीचं महत्त्व, या 4 धामापेक्षा पंढरीचं महत्त्व या भूमीला लाभलेलं आहे. आम्ही दरवर्षी पंढरीला येतो आणि आम्हाला खूप चांगले अनुभव या याच्यातून मिळत असतात. असेच मी सर्वांना या पंढरीमध्ये दाखल झालेल्या सर्व भाविक भक्तांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
विश्व धर्म कसायचा घात करील नियमाचा पाळील खाता
भावाने रिंगण संपल्यावर बघा आपल्याला फोन भेटली. तात्या विंचू तात्या विंचू तात्या. अरे तात्यावर फोटो काढण्यासाठी भांडणं चालल्या तिथे. यो तात्या यो. चला जाऊया, लेट झाला आपल्याला. तात्या काय निवांत, आपण निवांत नाही. चला बाय बाय. घ्या